वित्त आयोगाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? उत्तर 5. 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? उत्तर विजय केळकर. महाराष्ट्राला 13व्या वित्त आयोगानुसार किती टक्के निधी मिळाला? उत्तर 5.281%. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? उत्तर के.सी. नियोगी. वित्त आयोगानुसार केंद्र व राज्य सरकारमध्ये वाटप केल्या जाणाऱ्या करातील राज्याचा हिस्सा किती टक्के असणे गरजेचे आहे? उत्तर 32%. महाराष्ट्रात पहिला वित्त आयोग 1994ला कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला? उत्तर मकरंद हेरवाडकर. भारताचा दुसरा वित्त आयोग 1956ला कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाला व त्यांचा कार्यकाल किती? उत्तर के. संथानम. 1957 ते 62. 12वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती? उत्तर 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017. पंचवार्षिक योजना तयार करण्याचे काम कोण करते? उत्तर नियोजन आयोग. पंचवार्षिक योजनेस मान्यता कोण देते? उत्तर राष्ट्रीय विकास परिषद. पंचवार्षिक योजनेस अंतिम मान्यता कोण देते? उत्तर संसद. पंचवार्षिक योजनेची संकल्पना भारताने कोणत्या देशाकडून घेतली? उत्तर रशिया. पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष कोण असतात? उत्तर पंतप्रधान. 12व्या पंचवार्षिक योजनेस राष्ट्रीय विकास परिषदेने मान्यता केव्हा दिली? उत्तर 22 ऑक्टोबर 2011. 12व्या पंचवार्षिक योजनेचा कमीत कमी विकास दर किती टक्के? उत्तर 9.1%. 12व्या पंचवार्षिक योजनेचा जास्तीत जास्त विकास दर किती टक्के? उत्तर 9.5%. 12व्या पंचवार्षिक योजनेचा कृषी विकास दर किती टक्के? उत्तर 4%. 12व्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक विकास दर किती टक्के? उत्तर 11%. 12व्या पंचवार्षिक योजनेत ऊर्जा वृद्धी दर किती टक्के? उत्तर 7%. 12व्या पंचवार्षिक योजनेत गुंतवणूक दर किती टक्के? उत्तर 38.7%. 12व्या पंचवार्षिक योजनेत आरोग्य खर्च किती टक्के? उत्तर 2.5%. अर्थसंकल्प मांडणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण? उत्तर इंदिरा गांधी. अर्थसंकल्प मांडल्यानंतर राष्ट्रपती झालेले अर्थमंत्री कोण? उत्तर व्यंकटरमण. सर्वाधिक 8 वेळा अर्थसंकल्प मांडणारी व्यक्ती कोण? उत्तर मोरारजी देसाई. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडणारे पहिली व्यक्ती कोण? उत्तर आर.के. षण्मुख शेट्टी. 20वा कायदा आयोग कोणत्या कालखंडाकरिता स्थापन करण्यात आला? उत्तर सप्टेंबर 2012 ते 31 ऑगस्ट 2015. पहिला कायदा आयोग 1955 ते 1958 चे अध्यक्ष कोण होते? उत्तर एम.सी. सेंटलवाड. पहिला कायदा आयोग एम.सी. सेंटलवाड अध्यक्ष असलेल्या आयोगाची रिपोर्ट संख्या किती होती? उत्तर 14. आंतरराष्ट्रीय पुरस्कार नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली? उत्तर 1901. नोबेल पुरस्काराचे प्रायोजक कोणता देश? उत्तर स्वीडन. नोबेल पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो? उत्तर अल्फ्रेड नोबेल. OPCW रासायनिक हत्यार निषेध संघटन स्थापना केव्हा व त्याचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर 28 एप्रिल 1997, हेग, नेदरलँड. OPCW रासायनिक हत्यार निषेध संघटनेचे किती देश सदस्य आहेत? उत्तर 190. रवींद्रनाथ टागोर यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या साली मिळाले? उत्तर 1913. हरगोविंद खुराना यांना वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या साली मिळाले? उत्तर 1968. मदर टेरेसा यांना शांतता नोबेल पुरस्कार कोणत्या साली मिळाले? उत्तर 1979. रॅमन मॅग्सेसे पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? उत्तर 1957. रॅमन मॅग्सेसे पुरस्काराचे आयोजक कोणता देश? उत्तर फिलिपाईन्स. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळणारा पहिला भारतीय कोण? उत्तर विनोबा भावे. विनोबा भावे यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणत्या साली मिळाला? उत्तर 1958. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार दरवर्षी कोणत्या तारखेला दिला जातो? उत्तर 31 ऑगस्ट.
देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार दिला जातो? उत्तर भारतरत्न पुरस्कार. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली? उत्तर 1954. पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर लाल बहादूर शास्त्री. भारतरत्न मिळविणाऱ्या पहिल्या महिला कोण? उत्तर इंदिरा गांधी. भारतरत्न मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण? उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे. पद्मविभूषण पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली? उत्तर 1954. 2013 साली पद्मभूषण पुरस्कार कोणी नाकारला? उत्तर एस जानकी, तामिळनाडू. अशोक चक्र पुरस्कार केव्हापासून देण्यात येते? उत्तर 1952. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? उत्तर 1996.